कालच्या विमान अपघाताचं कोणीही राजकारण करू नये, कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियानं प्रवास करत होते. लक्षात घ्या, याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली. एअर इंडिया त्याचं खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलंय. टाटाने प्रत्येकी 1 कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड, जे विमान लंडनला चाललेलं आहे, दोन्ही इंजिन्स बंद पडतात. मी त्यातला एक्सपर्ट नाही, दोन्ही इंजिन्स बंद पडतात. कोणी म्हणतात पक्षाची धडक मारली, काही असेल त्याची चौकशी होईल ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर. पण इतका मोठा अपघात होतो आणि हा एक अपघात आहे आणि अपघात टाळता येत नाही असे जेव्हा अमित शहा म्हणतात, तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचं राज्य लादलेलं आहे. रेल्वेचा अपघात टाळता येत नाही, पेलगावचा हल्ला टाळता येत नाही, अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना टाळता काय येत? काय टाळता येत? मी परत सांगतो, आम्हाला या विषयात राजकारण करायचं नाही. ड्रीम लायनर जेव्हा विकत घेतली, तेव्हा त्या ड्रीम लायनरच्या खरेदीबाबत, त्यातल्या तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक. आपण पार्लमेंट मधला रेकॉर्ड तपासू शकता. प्रफुल्ल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. एवढंच माझ्या आज स्मरणामध्ये आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.